श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं बुधवार दिनांक 28 जुलै 2026 ते शुक्रवार दिनांक 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये 7,81,13,377 रुपयांची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गालीलकर यांनी दिली आहे। सदर देणगीमध्ये रोख स्वरूपात रुपये 2,04,35,557 रुपये दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून देणगी काउंटरवर 1,25,47,935 रुपये जमा झालेत। पीआरओ देणगी 87,14,000, डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी, चेक डीडी देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 2,07,84,701 रुपये, परकीय चलनाद्वारे 5,65,991 रुपये, 1125.570 ग्रॅम सोनं प्राप्त झालं असून त्याचे मूल्य रुपये 1,76,74,544 इतके आहे। तर 2,376.500 ग्रॅम चांदी प्राप्त झाली असून तिचं मूल्य 3,90,649 असं आहे। श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 3 लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलाय। उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,94,285 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा तर 39,611 अन्नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला। दर्शन रांगेमध्ये 1,65,200 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं। या कालावधीमध्ये 71,07,360 रुपये सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त झाले। उत्सव काळात हजारो साई भक्तांनी साई संस्थांच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतलाय। याचबरोबर साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या 39 पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलंय। ओम साईराम। 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये श्री साईबाबा संस्थान आणि बाबांच्या भक्तांनी मिळून जे आहे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला। या कालावधीमध्ये जवळपास 3 लाखाच्या वर साई भक्तांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलं आणि प्रसादालयामध्ये जवळपास 1,93,000 भक्तांनी जे आहे या 3 दिवसामध्ये प्रसाद भोजन असेल, नाश्ता पाकिट असेल त्याचा लाभ घेतला। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी मानतात आणि दर्शन केल्यानंतर भरभरून दान जे आहे ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात। या वर्षी जे आहे या 3 दिवसामध्ये जवळपास 7,81,13,377 रुपयाचं दान जे आहे बाबांच्या भक्तांनी जे आहे ते झोळीत अर्पण केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये आणि डोनेशन काउंटरवर जे आहे ते 3,29 लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे। संस्थांचा जवळपास 85% पेक्षा जास्त कारभार जो आहे तो ऑनलाईन चालतो, तर भक्तांनी ऑनलाईन डोनेशन सुद्धा जे जवळपास 2,07,84,000 ऑनलाईन डोनेशन दिलेलं आहे। सोने चांदीचं दान जे आहे ते सुद्धा 1,50,65,000 दान आहे। दर्शन असेल, आरती पास असेल त्यामध्ये 87 लाखाचं दान आहे। बाबांचे भक्त जे आहेत जवळपास 63 देशामध्ये आहेत। हे विदेश भक्त सुद्धा जे आहेत फॉरेनर सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि त्यांनी सुद्धा जे आहे ते 5,65,991 रुपयाचं जे परकीय चलन सुद्धा भक्तांनी जे ते दिलेलं आहे। असं जवळपास 7,81,00,000 डोनेशन प्राप्त झालेलं आहे। या डोनेशनमधून जे आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहे ते संस्थांच्या मार्फत राबवले जातात। थोड्याच कालावधीमध्ये जे संस्थांमार्फत एक डे केअर कॅन्सर हॉस्पिटल जे आहे सुरू करण्यात येणार आहे। माननीय उच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिलेली आहे। साईबाबा संस्थांचे 2 हॉस्पिटल आहेत, साईनाथ हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल। या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कीममध्ये तर ऑपरेशन केले जातात, परंतु जे स्कीममध्ये बसत नाहीत त्यांचे फक्त आपण 50 रुपये घेतो रजिस्ट्रेशन चार्जेस आणि 50 रुपयामध्ये आपण त्याचं ऑपरेशन करतो। साई प्रसादालय आहे त्या ठिकाणी 45,000 ते 50,000 साई भक्त जे आहेत ते दररोज प्रसाद भोजन घेतात। एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे, शैक्षणिक संकुल आहे, त्या ठिकाणी जवळपास 6,000 विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत। भक्त निवास आहेत, भक्त निवासमध्ये 10 रुपये भरण्यापासून जे 10 रुपये 20 रुपये आणि मग जशी रिक्वायरमेंट असेल, गरज असेल त्याप्रमाणे राहण्याची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांमार्फत केली जाते।
वेगवेगळ्या वेळेस आपत्ती येते. शिर्डीमधले जे काही कामं जे आहेत, इथले रस्ते असतील, स्वच्छता असेल, यासाठी सुद्धा जे ती साईबाबा संस्थांमार्फत मागील आर्थिक वर्षीच्या मदत मिळते. तुलनेमध्ये किती वाढ आहे? मागील वर्षी जवळपास 6,23,00,000ची डोनेशन गुरुदक्षिणा प्राप्त झालेली होती. यावेळी जे आहे ते 7,81,13,000 म्हणजे जवळपास 1.5 कोटीच्या वर जे आहे ते गुरुदक्षिणा जी आहे ती भक्तांनी यावेळेस जास्तीची अर्पण केली. सोने चांदीचं देखील दान येतं, ती किती किंमत आहे? किती रुपये? सोन्या चांदीचं जे आहे ते 1,50,65,193 रुपयाचं दान आहे. त्यामध्ये सोने जे आहे ते 1125 ग्रॅम 570 मिलीग्रॅम आणि चांदी जी आहे ते 2376 ग्रॅम 500 मिलीग्रॅम एवढी सोनं आणि चांदी जी आहे ते भक्तांनी बाबांना अर्पण केलेली आहे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.